नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण खूप सोप्या पद्धतीने कोंबडी बाईची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. आणि तेही पोटली बटन लावून खूप छान डिझाईन तयार केलेली आहे आपण. तर आपण बघूयात. आपली बाही उंची आहे 9.5. मेजरमेंट घ्यायची आहे अगोदर. बघा, ही आपली नॉर्मल बाही आहे आणि त्यात आपण पफसाठी 1 इंच मिळवलेलं आहे. उंचीमध्ये 1 इंच घेतलेला आहे आणि पफमध्ये बाहीची घडी प्लस 3 इंच असं आपण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलेलं आहे. तर बघा, आपण वरच्या बाजूने 3 इंचावरती एक डॉट केलेला आहे आणि खालच्या बाजूने 2 इंचावरती एक डॉट केलेला आहे. आणि आपली कॅप हाईट आहे 3.5 इंच. तर आपण 3.5 इंचावरती कॅप हाईट घेतलेली आहे. आपण ही लाईन मारून घ्यायची आहे आणि इकडच्या बाजूने म्हणजे बंद बाजूने 1 इंच आपण एक्स्ट्रा बाहीच्या उंचीमध्ये घेतलेला आहे पफसाठी. बघा, 5 इंचापर्यंत आपण सरळ घ्यायचं आहे आणि 2 इंच बंद बाजूकडून 2 म्हणजे खालून 2 घेतलेलं आहे आपण आणि 5 इंचापर्यंत 2 आणि वरती 3 असे बघा वेगवेगळी मापं मी इथे घेतलेली आहे. तुमच्या लक्षात येईल. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आणि बारकाईने बघा. खूप सोपी पद्धत आहे कोंबडी बाईची आणि झटपट होणारी ही कटिंग आहे. आता इथे बघा, आपण आतला मुंडा कट केलेला नव्हता, त्यामुळे आपल्याला इथे माप घेऊन आणि नंतर आतला मुंडा कट करून घ्यायचा आहे. इथे मला थोडंसं अस्तर कमी पडलं होतं म्हणून मी जोड दिलेला आहे. त्यामुळे इथे मी ते उलटं झालेलं होतं, तर ते करून घेत आहेत. आणि वरच्या बाजूने आपण पफसाठी जे 3 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं तेथे छोटे छोटे 2 नॉच करायचे आहे, जेणेकरून आपला 3 म्हणजे 3 वरती जर नॉच केला तर आपण जो पफ मारणार आहोत म्हणजे 6 इंचाचा जो पफ तयार होणार आहे आपल्या स्लीव्ससाठी, तो आपल्याला कुठून कुठपर्यंत घ्यायचा आहे ते लक्षात येईल. म्हणून इथे बरोबर नॉच घेतलेला आहे बाहीला. आणि आता आपण बाहीची स्टिचिंग करूयात. बघा, मी पुन्हा एकदा दाखवलेलं आहे. 3 इंच आपण वरच्या बाजूने घेतलेलं आहे आणि छोटे छोटे 2 कट घेतलेले आहे. आणि आपण बाही जोडण्यासाठी अगोदर उलट म्हणजे अस्तर वरती ठेवायचं आहे आणि मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे. काठाच्या बाजूने आपण या पद्धतीने टीप देऊन आपण बाही पलटी करून वरून दाबटीप द्यायचं आहे. इथे मी दोन्ही बाजूने बाहीला जोड येत होते मेन फॅब्रिकलाही, त्यामुळे मी दोन्ही जोड देऊन तयार करून घेतलेला आहे. तुम्हालाही जर जोड कसे द्यायचे जर माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, बाहीला जोड कसे द्यायचे सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे. त्यात संपूर्ण माहिती मी A to Z दिलेली आहे. नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन त्या व्हिडिओला भेट द्या मैत्रिणींनो. जर जोड द्यायची माहीत नसेल तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट देखील करा. बघा, मी अस्तर या पद्धतीने जोडून घेतलेलं आहे आणि जे आपलं एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे उरतं ते मी कट करून घेतलेलं आहे. इथे आपल्याला चुन्या टाकायच्या आहे म्हणून 3 इंचावरती एक डॉट करून घ्यायचा आहे वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने 2 इंचावरती एक डॉट करून घ्यायचा आहे. बाहीचा मध्य कळण्यासाठी या पद्धतीने आपण चॉकच्या साहाय्याने लाईन मारून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा, बरोबर दोन्ही बाजूने 2-2 इंचावरती लाईन घेतलेली आहे आणि सरळ 5 इंचावरती आपण एक लाईन घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला पटकन लक्षात येईल. बघा, दोन्ही बाजूने चुन्यांसाठी 3-3 असं करायचं आहे आणि जो हा 5 इंच उभा आणि आडवा 4 इंच असा चौकोन घेतलेला आहे तिथे आपल्याला बघा पोटली बटन तयार करून घेतलेली आहे.
पोटली बटनचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहे. पोटली बटन जर तुम्हाला माहीत नसेल कसे बनवायचे, तर मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने पोटली बटन कसे बनवायचे असा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. नक्की आपल्या चॅनलला भेट द्या. बघा, मी पोटली बटन तयार करून घेतलेले आहे आणि आपण सर्व पोटली बटन म्हणजे सारख्या मापावरती यावं याकरता आपण टेपच्या साहाय्याने मोजून घ्यायचं आहे आणि आपण टीप देऊन घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने पोटली बटन आपण जोडून घ्यायचे आहे. आपल्याला कट वगैरे कुठेही द्यायचा नाही आहे बाईला. तिथे पोटली बटन जोडल्याच्या नंतर आपण तिथे जॉईंट करणार आहोत. आपण ते 4 इंच जे घेतलेलं आहे, दोन्ही बाजूने 2-2 इंच. बघा, या पद्धतीने आपले पोटली बटन आपण जोडून घ्यायचे आहेत सर्व. खूप झटपट होणारी पण खूप फॅन्सी दिसते ही बाई. आणि सध्या पोटली बटनच्या खूप नवनवीन डिझाईन्स उपलब्ध आहेत आपल्या चॅनलवरती. मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत मैत्रिणींनो. बघा, इथे पोटली बटनचं जे एक्स्ट्रा फॅब्रिक होतं ते मी कट करून घेतलेलं आहे. कट करताना काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपला मेन फॅब्रिक कट होणार नाही. बघा, पुन्हा उलट बाजूने मी मार्जिन देऊन घेत आहे जेणेकरून आपल्याला शिलाईसाठी सोपं जावं. या पद्धतीने 5 इंचावरती आपण डबल टिप देऊन घेणार आहोत. आणि येथे आवर्जून सांगा वाटते मला, येथे मी कॉन्ट्रास्ट कलरचे पोटली बटन वापरलेले आहेत. जे साडीमध्ये जो साडीचा कलर होता थोडासा त्यातला नेस्त्या पदराचा मी कपडा काढलेला होता पोटली बटनसाठी. आणि मग कॉन्ट्रास्ट छान वाटतं वेगळा कलर आल्यानंतर. पूर्ण स्लीव्ज पिंक कलरची होती म्हणून मी साडीचा कपडा येथे यूज केलेला आहे. बघा, 5 इंचावरती आपण शिलाई देऊन घ्यायची आहे. नंतर या पद्धतीने दुमडून आपल्याला आता चुन्या देऊन घ्यायच्या आहे. दोन्ही बाजूंनी पुन्हा मेजरमेंट घेतलेली आहे मी. चुन्या देताना मध्यभागापर्यंत आपण समोरासमोर चुन्या द्यायच्या आहे. 3 इंच तिकडून आणि 3 इंच इकडून असे घेतलेले आहेत. तर आपल्या 1-1 इंचावरती 3-3 म्हणजे 6 चुन्या होतात इथे. तर 6 चुन्यांचे 3 समोरासमोर तोंड घेतलेले आहेत. बघा, या पद्धतीने आपण पॉप करून घ्यायचा आहे आणि 5 इंच जो सरळ घेतलेला आहे तेथे पुन्हा एक डबल टिप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने. आणि इथे दाब मागे पुढे घ्यायचा आहे 2-3 वेळा जेणेकरून आपली टिप निघणार नाही. बघा, खूप सुंदर ट्रेंडिंग अशी आपली कोंबडी बाही शिवून रेडी झालेली आहे. आपली बाहीची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकनही दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत चटकन पोहोचतील आणि त्याचं नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.